आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधकांनी सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। पालघर मोखाडा तालुक्यामधल्या खोस ग्रामपंचायत हद्दीतल्या कलमवाडी इथे आदिवासींचा सरकार विरोधातला संताप पाहायला मिळाला। राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा हे कुपोषणाने मृत्युमुखी पडलेल्या बालक सागर वाघ याच्या कुटुंबियांना भेटायला गेले होते। मात्र सागरच्या आईने आणि आजीने चक्क सावरा यांना दारामधूनच हकलून दिलं। 15 दिवसानंतर फक्त फोटो काढून घ्यायला आले आहेत का असा संतप्त सवाल करत सागरची आई सीता हिनं मंत्री महोदयांना असा प्रश्न विचारून अगदी दारातच त्यांचा पाणउतारा केला। अखेर मंत्री महोदयांना ताफ्यासह तिथनं काढता पाय घ्यावा लागलाय आणि त्यामुळे आता विरोधक सुद्धा संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी विष्णू सावरा यांचा राजीनामा मागितलेला आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, विष्णू सावरांच्या राजीनाम्याची मागणी होते। पालकमंत्री विष्णू सावरा, आदिवासी मंत्री, आदिवासींचा संताप पाहायला मिळतोय। दारातूनच त्यांना हकलून द्यायला लागले। काय नेमकं घडतंय सगळं? आदिवासींप्रमाणे आता विरोधकही विष्णू सावरा यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील येत्या 19 तारखेला पालघर आणि मोखाड्याचा दौरा करणार आहेत आणि या भागातील कुपोषणाचा आढावा घेणार आहेत। त्यापूर्वी विखे पाटलांनी आज विष्णू सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। कुपोषणामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये जे मृत्यू अशी मागणी केली आहे आणि जर विष्णू सावरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे। एकूणच कुपोषणावरून विरोधकांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे। एकीकडे राजीनाम्याची मागणी आदिवासी विकास मंत्र्यांच्या केली जाते, दुसरीकडे पुढच्या आठवड्यातच विरोधी पक्षनेते पालघरचा आणि मोखाड्याच्या आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त भागातील दौरा सुद्धा करणार आहेत आणि हा प्रश्न प्रामुख्याने समोर आणणार आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये कुपोषणामुळे जे बालकांचे मृत्यू झाले त्यामुळे ही परिस्थिती या भागामध्ये गंभीर ओढवलेली आहे। त्याचे पडसाद आता दिसायला लागले आहेत आणि विरोधकांना सुद्धा काही उशिरा जागले असं म्हणावं लागेल, कारण कुपोषणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवस गंभीर होत चालला होता। झी मीडियाने या संदर्भात आवाज उठवला होता, परंतु ना सत्ताधारी ना विरोधक कोणी याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं। परंतु आता आदिवासी भागांमध्ये जो प्रक्षोभ सरकार विरोधात आणि आदिवासी विकास मंत्र्यांना विरोधात उठतोय त्याच्यानंतर विरोधक आता सरकार विरोधात रस्त्यावर उतरतात। खरंय, हा जो संताप आहे आदिवासींचा वाढत चालला गेल्या अनेक खरं तर दिवसांपासून नाही वर्षांपासूनचा कुपोषणाचा हा प्रश्न आहे। मात्र विष्णू सावरा याबद्दल काही अजूनपर्यंत उत्तर शोधू काढू शकलेले नाहीयेत। या संदर्भात बोलण्यासाठी दीपक आपल्याबरोबर सध्या सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया। सचिनजी, आपण बघतोय विष्णू सावरांविरोधातला आदिवासींचा संताप। विष्णू सावरा तिथे गेले असताना त्यांना घरात येऊच दिलं नाही, त्यांना तिथनं माघारी पाठवलं आणि आता सगळ्यांची मागणी आहे, विरोधकांची मागणी आहे सावरांच्या राजीनाम्याविषयीची। काय आपलं काय म्हणणं या संदर्भात? अतिशय धक्कादायक आहे, कारण जे बेजबाबदार विधान त्यांनी केलेलं आहे कुपोषणाच्या गंभीर प्रश्नावरती, म्हणजे किती असंवेदनशील हे मंत्री आहेत हे त्यातनं दिसतं। आणि आता या सावरांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांना निश्चितपणे त्यांचा राजीनामा या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण ह्यांच्या ज्या प्राथमिकता आहेत या संपूर्णपणे ते मंत्री झाल्यापासून विवादास्पद आहेत। भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप त्यांना त्यांचं उत्तर देता आलेलं नाही की खरेदीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार यांच्या विभागामध्ये झालेला आहे। त्यांचे मंत्र्यांचे पीए कशा तऱ्हेनं बेजबाबदारपणे वागत होते आणि पीएच्या माध्यमातून त्यांनी कशा तऱ्हेनं काम करायचा प्रयत्न केला आणि नंतर देखील त्यांनी हात त्याच्यातनं काढून घेतले हेही आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे हे सावरा जे ज्या तऱ्हेनं त्यांनी विधान केलेलं आहे ते तर अतिशय गंभीर आहेच, परंतु जो प्रक्षोभ आदिवासी समाजामध्ये वाढत चाललाय त्याचं हे प्रतीक आहे की त्या मृत सागर वाघच्या आईनं त्यांना हाकलून लावलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मनामधला जो असंतोष आहे त्यांच्या मनामधला तो दाटून आलेला आहे आणि संपूर्ण समाजामध्ये हा असंतोष आहे आणि खऱ्या अर्थानं या दृष्टिकोनातून तात्काळ पावलं सरकारने उचलावीत अशीच आमची मागणी राहील। धन्यवाद। झी24 तास बरोबर बोलल्याबद्दल सचिन सावंत आपल्याबरोबर होते, काँग्रेसचे प्रवक्ते। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याबरोबर माहिती देण्यासाठी उपस्थित होते। धन्यवाद दीपक, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।